दादा नमस्कार. नमस्कार. आता आपण आहोत काठेवाडी या ठिकाणी. हो सध्या हिरडा काढायचं काम चालू आहे. हो. हिरडा कुठल्या महिन्यामध्ये झाडाला येतो आणि साधारण कुठल्या महिन्यामध्ये तो काढला जातो? हा हिरडा चैत्र महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये त्याला बार येतो आणि वैशाख महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये काढला जातो. म्हणजे किती महिन्यामध्ये हिरडा झाडाला तयार होतो? एक महिना किंवा 15 दिवस असं, म्हणजे महिनाभर लागतो त्याला. आता उंच झाडावरनं हिरडा कसा काढतात आदिवासी लोक? आता आदिवासी लोक आहेत म्हणजे तसे काटक आहेत, ते उंच शेंड्यावरून ते म्हणजे जीवमुठ्ठी धरून ते काम करतात आणि दोन 3 दाणे असे हिरडा असतात आणि एकत्र करून ते वाळवलं जातं. हिरडा काय भाव विक्री होतो? आता सध्या त्याला भाव कमीच आहे सर, 100 किंवा 120 रुपयाने घेतात खाजगी व्यापारी. परंतु 50 परंतु माल पाहून घेतात. कधी कधी ते 40-50 रुपयांना सुद्धा मागतात. बाळ हिरडे म्हणजे काय? बाळ हिरडा म्हणजे लहानपणी तो बाळ हिरडा असतो, नंतर मोठा होतो आणि मोठा झाल्यावर त्याला भाव कमीच असतो. ते 20 रुपये किलोने घेतात ते. आता हिरडा किती दिवस वाळवावा लागतो? हिरडा काहीतरी महिनाभर साधारण वाळवा. वाळलेला हिरडा काय भाव घेतात? वाळलेला भाव आता 120 रुपयांना चालू आहे. आणि जो आता ओला हिरडा आहे म्हणजे बाळ हिरडा, तो काय भाव जातो? वल्ला म्हणजे तोच वाळून तो परिपक्व वाळवल्यानंतर. हिरडा म्हणजे काय? बाळ हिरडा म्हणजे कोवळा हिरडा का? कवळा म्हणजे कवळा हिरडा येतो आणि त्याला बीब असते, तो मोठा हिरडा होतो, मग त्याला भाव कमी राहतो. पण बाळ हिरड्याला जास्त भाव होतो. आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये हिरडा कारखाना माहिती आहे? हो, कारखाना आहे, परंतु कारखाना अद्याप चालू झालेला नाही. कारखाना माहिती आहे का तुम्हाला? कारखाना आहे ना. सभासद आहे का तुम्ही? हो सभासद आहे. सभासद पण आहे? हो सभासद आहे. मग कधी कारखान्यावर गेलते का नाही? एकदा 2-3 वेळा मिटिंग झाली होत्या आणि त्या मिटिंगमध्ये आपले काळू शेळकंदे डायरेक्टर होते. त्यावेळेस कारखाना उभा करू, मला वाटते वल्लभभाई शेटनी काहीतरी 60% काहीतरी शासनाकडून निधी मिळणार आहे, तो निधी देणार होते तो, परंतु ते बॉडीला माहिती आहे सगळं आमच्या. आता हिरडा कारखाना सुरू न झाल्यामुळे तुमच्या लोकांची परवड. हो, आता मन मानेल जसा खाजगी व्यापारी येतात ते कोणत्याही भावानं, एखाद्यानं जरी 90 रुपयांना माहितलं तरी ते घालावं लागते. कारण लोक अडचणी झालं, पाऊस येतोय, मग आर्थिक दृष्टी त्याच्यावर अवलंबून राहते. 2-3 महिने आमचे मीठ मिरची वगैरे काय असेल भाजीपाला तर त्याच्यावर ते उदरनिर्वाह केला जातो हिरड्यांवर. इकडे रोजगाराची काय सुविधा आहे? रोजगार सध्या आता काहीच उपलब्ध नाही. इथून जाऊन बनकर फाट्याला लोक जातात, सकाळची 5:30ला निघतात तर बनकर फाट्याला 6:30पर्यंत पोचतात. ते किती रुपये रोज महिलांना मिळतो? महिलांना काय 300-350, कधी कधी 400. आता ते शेतकऱ्यावर अवलंबून असते बनकर फाटीच्या. तर सूर्यास्तानंतर घरी यायचं? हो. सूर्योदय झाल्यावर बाहेर पडायचं. पाण्यासाठी बाहेर टँकरकडे जायचं, साठवलेलं पाणी किंवा विहिरीवर ते भरायचं, आणायचं. एखादा पतिराज मद्यपी असेल तर ती भांडणं तंडणं त्यांच्या 5वीलाच. हो. इथल्या महिलांनी जगायचं कसं? तर अवघडच प्रश्न आहे. तसं कष्ट केल्याशिवाय इथे काय नाही. फक्त आता काय झालं, पावसाळ्यात फक्त रोजगार आम्हाला नव्हते. इथं दिवाळीपासून महिला किंवा पुरुष मंडळी खाली बनकर फाट्यावर जाऊन रोजगार करतात. इकडे भाताचं उत्पन्न कसं निघतं? भाताचं उत्पन्न कसं आहे, पावसावर अवलंबून आहे. जास्त पाऊस जर झाला तर भातसुद्धा खराब होतो आहे आणि कमी पावसात मध्ये भात मध्यम असा येतो आहे. आता अनेक वेळा पर्जन्यमान होतो, हिरडा पडून जातो किंवा हिरडा पडून जातो, नुकसान होतं. हो, त्याच्या पंचनाम्याची मागणी होते. आता इथे एक पाण्याची टाकी आहे, ती विघ्नर कारखाने दिलेली. हो. कधी दिली ती? 4थं वर्षी अंकुश शेट असतानाच त्या काळात दिलेली आहे. त्यांनीच बऱ्याचशा टाक्या ठिकठिकाणी वाड्या वस्त्यांना जेवढ्या आहेत त्या ठिकाणी पाठवलेल्या आहेत. त्या विघ्नर कारखाने, विघ्नर कारखान्याच्या कोणातरी मार्फत ते हे केलेली आहे, साखर कारखाने. हो. टाक्या चांगल्या आहेत ना? टाक्या चांगल्या आहेत, मजबूत आहे टाक्या. 4 वर्ष अजून त्यांना काय झालेलं नाही. पाण्याचं स्टोरेज हो, स्टोरेज चांगले.